आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. ॲस्ट्राझेनेका ह्या कंपनीनं जगभरातून कोविशिल्ड ही लस माघारी घेण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या कोर्टात कोविशिल्ड लसीमुळे हार्ट अटॅक, रक्ताच्या गाठी असे गंभीर साईड इफेक्ट्स होत असल्याचं मान्य केलंय. त्यानंतर जगभरातनं कोविशिल्ड विरोधात रोष व्यक्त केला गेला. काहींनी खटले भरण्याची धमकी दिली आणि त्यानंतरच कंपनीनं कमर्शियल कारणं दाखवत लस माघारी घेण्याचं घोषित केलेलं आहे. कोविशिल्डची निर्मिती ही ॲस्ट्राझेनेका कंपनी करते. सध्या कोविशिल्डचं उत्पादनही बंद असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे आणि आता पुढे कोविशिल्डची निर्मिती होण्याची शक्यता नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भात अधिक आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर रवी गोडसे अमेरिकेहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रवी सर, स्वागत तुमचं NDTV मराठीमध्ये. आपण बघतोय की आता कंपनीनं कोणतीही कोविशिल्डची निर्मिती होण्याची शक्यता नसल्याचं म्हणतंय, कमर्शियल कारण दाखवलं आणि मग ह्या सगळ्या मागे घेतलेल्या आहेत लसी. तुम्हाला काय वाटतं, जी भारतभरात चर्चा होत होती, जे आता जगभरात नामुष्की ओढवलेली आहे कोविशिल्डवर, जे साईड इफेक्ट्स दाखवतात त्यात खरंच तथ्य आहे का? पुढे काय बोलायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, भारतातल्या ज्या लोकांनी कोविशिल्ड घेतले ते आता टकाटक आहेत. त्यांना काळजी करायचं काहीही कारण नाही. ही गंभीर क्लॉट खूप गंभीर आहे, पण खूप रेअर आहे. ती व्हायची असती तर त्यांनी पहिला डोस घेतल्यानंतर 30 दिवसाच्या आत झाली असती. आत्ता ती व्हायचा काही संबंध नाही. क्लॉट्स दोन प्रकारचे असतात, एक आर्टरीमध्ये येते आणि एक व्हेनमध्ये येते. ही क्लॉट आहे ती व्हेन मधली क्लॉट आहे. तरुणांमध्ये हार्ट अटॅक येत आहेत किंवा स्ट्रोक्स होत आहेत, त्या आर्टरी मधल्या क्लॉट्स आहे. त्याच्यामुळे त्या क्लॉटचा आणि या क्लॉटचा काहीही संबंध नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर का 2 डोस कोविशिल्डचे घेतले असेल तर तुम्ही बिलकुल विचार करू नका. त्या ज्या काही अँटीबॉडी काही कोणाच्या मध्ये चुकून आल्या असल्या तरी त्या 14 आठवड्यामध्ये पूर्ण त्यांचं टायटर कमी होतं. सध्या त्या लिंगरिंग राहत नाहीत, त्याचा कुठचाही दुष्परिणाम नाही. तुम्ही बिलकुल विचार करू नका. तुम्ही आता नाही कोविड विचार डोक्यातून काढूच टाका. मी काय महाराष्ट्रातलं राजकारण वगैरे बघत नाही. आता मी लागून बसलो होतो, माझ्या आधी न्यूज येणार म्हणून ऐकत होतो. काय धमाल येत होती हो. म्हणजे केवढा टाइमपास, मला काही कळत नाही त्यातलं, पण केवढा टाइमपास. मी मीडियाला सांगतोय, तुम्ही आता धचा मा नका करू. ही धमाल करत राहा राजकारणाची. या कोविड भानगडीमध्ये आता पडूच नका. ते कोविशिल्ड वगैरे भारतातल्या लोकांना घाबरायचं काही कारण. आता तुम्ही ते क्लॉटचे साईड इफेक्ट म्हणालात ना, ती हा फारच कर्मधर्म संयोग वाटतोय की आत्ताच त्यांच्यावर हे सगळे आरोप झाले आणि आत्ताच त्यांनी अचानक मागे घेतली. ते सगळं ठीक आहे. आणि हे बघा, मी काही त्यांचा प्रवक्ता वगैरे नाही. मी ॲस्ट्राझेनेकाच्या बाजूने बोलत नाही, सिरमच्या बाजूने बोलत नाही, मीडियाच्या कोणाच्या नाही. मी बोलत एकाच यांच्या बाजूने बोलतो. मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाजूने बोलतो, ज्यांनी माझं शिक्षण केलंय. विश्वास ठेवा, आतापर्यंत सांगितलं होतं ते सगळं तसंच्या तसं बरोबर होतं. तुम्ही या काही लफड्यामध्ये पडू नका. तो क्लॉटचा जो प्रमाण होतं ते खूपच रेअर होतं आणि भारतामध्ये ते याच्यापेक्षाही रेअर होतं. निश्चितच डॉक्टर, खरंच तुम्ही आपण ज्या पद्धतीने सांगितलं आणि जनतेला आश्वस्त केलं, आणि यासाठी आम्ही आपल्याशी संपर्क साधला की जनतेला आश्वस्त करणं गरजेचं होतं की घाबरण्याचं कारण नाहीये. आणि एकदा ते डॉक्टरच्या मुखातनं आलं की जनता अजून निश्चित होते. अर्थातच महाराष्ट्रात, भारतात राजकारण सुरूच आहे, पण त्याच वेळेला ह्या लसीच्या संदर्भातनं पण राजकारण सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं की फक्त कोविशिल्ड लसीच्याच बाबतीत हे साईड इफेक्ट्स आहेत की इतर लसींच्या बाबतीत सुद्धा आहेत? बरंचसं भारतातलं राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण शिजतंय. हे बघा, तुम्हाला राजकारणाचं आरोग्य सुधारायचं असेल तर आरोग्यातलं राजकारण काढून टाका. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात 2 व्हॅक्सिन होत्या. कोव्हॅक्सिन ही भारतीय बनावटीची होल व्हायरस व्हॅक्सिन. त्याचा आणि या क्लॉटचा काही संबंध नाही. अमेरिकेत होत्या mRNA, फायझर आणि मॉडर्ना. त्याच्यामुळे तरुणांना थोडा मायोकार्डायटिस होऊ शकायचा, पण 25च्या खाली. त्या भारतात कधी आल्या नाही. ॲडिनो व्हायरस टेक्नॉलॉजीची कोविशिल्ड होती. ॲडिनो व्हायरस टेक्नॉलॉजीच्या 4 व्हॅक्सिन होत्या. ॲस्ट्राझेनेका म्हणजे कोविशिल्ड भारतामधली, दुसरी म्हणजे स्पुटनिक रशियाची, कॅन्सिनो बायो चायनाची आणि जॉन्सन अँड जॉन्सन अमेरिकेची. या 4ही व्हॅक्सिनमध्ये त्यांनी स्टडी केलं आणि जॉन्सन अँड जॉन्सन आणि कोविशिल्ड मध्ये त्यांना थोड्या क्लॉटचं प्रमाण आढळलं. आता तुम्ही राजकारणाचा विचार कराल ना, तर त्यांना माहिती होतं की
की अशा सिरियस साईड इफेक्ट होऊ शकतो. आणि किती सिरियस साईड इफेक्ट होत होता ते म्हणतात 10 लाखामध्ये 2.5, अडीच 10 लाखामध्ये. आणि ते म्हणतात युरोपियन लोकांच्या मानाने भारतीय लोकांमध्ये ते जवळजवळ 10 पट कमी असेल. म्हणजे 1 कोटीमध्ये 2.5 केसेस. आता तुम्ही म्हणाल ते 2.5 लोक तुमचे कोणी असतील, आई बाबा भाऊ बहीण, तर तुम्हाला कसं वाटेल? त्या 2.5 लोकांना तरी तुम्ही का संकटात घालणार? अहो पण तुम्ही विचार करा, तेव्हा जानेवारी 2021 होत. दुसऱ्या लहरीमध्ये आपलं काय झालं आठवत आहे ना? बेड नव्हते, ऑक्सिजन नव्हता, किती वाताहत झाले होते. या व्हॅक्सिनमुळे आपण सिरियस डिसीज पासून वाचलो आणि त्याच्यामुळे जवळजवळ 65 लाख लोकांचे जीव वाचले जगभरात असं म्हणतात. जे काय फक्त भारतात नव्हती वापरली, 160 देशामध्ये त्याचे 300 कोटी डोस विकले गेले होते. हे 160 देशांच्या ह्यांनी पास करून ती वापरली होती. आता तुम्हाला मी एक मराठ्यांचं उदाहरण देतो, आपल्याला जवळचं. समजा पावनखिंडीत महाराज अडकले, विशाळगडाकडे धावताय आणि सांगितलं की तुम्हाला त्यांच्या बचावाला 1 कोटी मराठे पाठवायचे आणि त्यातले 3 पडू शकतील, मृत्यू होऊ शकतील. काय केलं असतं मराठ्यांनी? अरे 1 कोटीच्या 1 कोटी मराठे पडले असते तरी महाराजांना वाचवायला आपण धावलो असतो पावनखिंडी. पण मग तुम्ही त्यांना सांगताय की महाराजांचा राज्याभिषेक आहे, त्याला माळा घेऊन या आणि रायगड चढताना 1 जण घसरून मरू शकेल. आपण म्हणा शक्य नाही, आम्ही ती रिस्क पत्करणारच नाही, एकही मृत्यू नको, महाराजांना मुजरा केला की झालं, माळांची काही गरज नाही. तेव्हा ती रिस्क पत्करण्यासारखी होती, कारण तेव्हा कोविडमुळे क्लॉट होऊन लोकांचा मृत्यू व्हायची शक्यता याच्या जवळजवळ 10 ते 100 पट जास्ती होती. त्याच्यामुळे, आणि ही गोष्ट ॲस्ट्राझेनेकाला माहिती नाही असं नव्हतं, ते त्यांच्या पॅकेज इन्सर्टमध्ये पण होतं एप्रिलमध्ये. आता त्यांनी ते कोर्टात कबूल केलं. 81 लोकांचा मृत्यू झाला ब्रिटनमध्ये, 51 सध्या कोर्ट केसेस चालल्या आहेत. JNJच्या 10 लाख पॉप्युलेशनमध्ये 5.8 केसेस आल्या होत्या फिमेलमध्ये आणि 2.2 केसेस आल्या होत्या मेलमध्ये. कॅन्सिनो बायोचा काही रिपोर्ट नाही, म्हणजे चायना आहे. ती कॅन्सिनो बायो पाकिस्तानमधून पण आली होती, पॅक वॅक म्हणून, त्यांचा पण काही डेटा नाही. स्पुटनिकचा काही डेटा नाही. कोविशिल्डचा भारतातला जो डेटा आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की अशी केस फारच म्हणजे कोट्यामध्ये 2 वगैरे आल्या असतील, त्याच्यामुळे काही केसेस आल्या असायची शक्यता आहे, अगदी रेअर. पण तेव्हा ती रिस्क, म्हणजे असं कोणी याच्यात राजकारण केलं असतं ना, तर तेव्हा दुसरा काही पर्यायच नव्हता आपल्याला. 3री लहर आली नाही हे माझं सर्वात फेमस प्रेडिक्शन होतं. पण ही जर का व्हॅक्सिन वगैरे आली नसती तरी 3री लहर आली नसती, कारण आपण उरलोच नसतो. दुसऱ्या लहरीमध्ये सगळं संपलं असतं. नॅचरल इन्फेक्शन एकदा होऊन गेली, त्याच्यानंतर ओमिक्रॉन आला, तो खूप माइल्ड होता. आता तुम्ही म्हणताय ॲस्ट्राझेनेकाने सगळ्या जगातून मागे घेतलं, बरोबर आहे. पण आता बोंबलायला कोविड व्हॅक्सिन घेतोय कोण हो? तेव्हा ॲस्ट्राझेनेकाची एफिकसी 4 आठवड्याच्या फरकाने घेतलं तर 55.1 होती, 12 आठवड्याच्या फरकाने घेतलं तर 81.1 होती. आता त्याची एफिकसी नवीन व्हेरियंटच्या अगेन्स्ट 1 किंवा 2% असेल. आणि अख्ख्या जगाचं संरक्षण आता नॅचरल डिसीजमुळे होतंय. त्याच्यामुळे कोविड व्हॅक्सिनचा विषय येतो. कोण बोंबलायला विकत घेत होतं? जरी ती रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करायला लागली, जरी त्याला फ्रीज पाहिजे, ती स्टोअर करायला पाहिजे, कशाला ॲस्ट्राझेनेका पैसे घालवते त्याच्यामध्ये? ते दुसऱ्या गोष्टी करतायत, म्हणून त्यांनी मागे घेतलं. हे युरोपमध्ये त्यांनी मागे घ्यायचं ऍप्लिकेशन 3 मार्चलाच टाकलं होतं. आता ते 5 मेला मंजूर झालं. कर्मधर्म संयोग आहे, आपल्याला त्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण नाहीये. हे काय मी व्हॅक्सिन वाल्यांच्या बाजूने बोलत नाही, ते पण साले चोरच लोक आहेत. पण जनतेच्या वतीने सांगतो, तुम्ही व्हॅक्सिन, तुम्ही ना, आता काय होईल ना, आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे का की ती व्हॅक्सिन घेतलेली काढून घेता येईल? नाही, आणि काही काढून घ्यायची गरज पण नाहीये. तरुणांमध्ये जे काही होतंय त्याचा आणि याचा काडीचाही संबंध नाहीये. मी मग कधीतरी वेगळा व्हिडिओ बनवून सांगेन, तुम्ही बिलकुल घाबरू नका. सध्या ना आपण घाबरवून स्वतःवर डर गया सो मर गया, आपण घाबरवून उगाचच्या उगाच सगळं किती मस्त चाललंय आपलं, त्याच्यात आपण परत विषय काढायलाच नकोत मॅम. निश्चितच डॉक्टर, खरंच तुम्ही आज आमच्याशी ही सविस्तर चर्चा केलीत आणि सगळ्यांनाच आमच्या माध्यमातून, NDTV मराठीच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आश्वस्त केलं, त्याबद्दल धन्यवाद.